सगळ्या माझ्या मैत्रिणींना शुभ सकाळ। तर काय आहे माहिती आहे का, दिवाळी होऊन आता सगळीकडून आपण फिरून आलेलो आहोत आणि 8 ते 10 दिवस आपलं घर पूर्ण बंद होतं आणि बंद असल्यामुळे सगळीकडे धूळ आणि पसारा खूप सारा झालेला आहे। त्याच्यामुळे मग आता मी, शौर्या, न्यू आणि न्यूचे पप्पा आम्ही चौघही लागलेलो आहोत पुन्हा एकदा कामाला दिवाळीनंतरचं घराचं आवरायला। तर आता खूप सारा पसारा झाला, थोडंसं हॉलचे अरेंजमेंट सुद्धा चेंज करायचे आहे। तर न्यूच्या पप्पांना म्हणजे निलेशना हे थोडंसं असं वाटतं की अरे हे बोर झालं सेटिंग, तो थोडंसं आपण याच्यामध्ये अजून बदल करूयात म्हणून आम्ही थोडीशी साफसफाई करणार आहे आणि त्याच्यानंतर हॉलचं थोडंसं म्हणजे अरेंजमेंट चेंज करणार आहे। तर थोडंसं आपल्याकडे कॉट आहे म्हणजे बेड आहे आणि कबर्ड्स आहेत तर ते बेडरूममध्येच ठेवणार आहे। आणि मध्यंतरी आमची एक जुनी कॉट होती आमच्या वाड्यातली, तर तीही आम्ही घेऊन आलेलो आहोत इकडे। तर ती आम्ही म्हटलं की हॉलमध्ये एका बाजूला पण ठेवूयात म्हणजे पिल्लांना खेळायला वगैरे होतं आणि सोफा थोडंसं अरेंजमेंट चेंज करू आणि असं करून आपण पुन्हा एकदा आपल्या हॉलची अरेंजमेंट चेंज करणार आहे। तर चला आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। तुम्ही यावर का मला मदत करायला करताय ना, चला। आता हॉलची अरेंजमेंट चेंज करायची म्हणजे अगोदर हॉलच रिकामा करायला हवा आहे। तर मी आणि हे आम्ही दोघांनी मिळून जे काही हॉलमधलं जे काही साहित्य होतं ते सगळं हलवलं आणि बाहेर पोर्चमध्ये नेऊन ठेवलं। मग सोफा असेल, चेअर्स असतील, बाकीचं सगळं जे आहे ते साहित्य सगळं बाहेर नेऊन ठेवलेलं आहे। खरं तर हा व्हिडिओ अगोदरच आला असता पण थोडासा उशीर झाला काही कारणास्तव, त्याच्यामुळे इतका उशिरा हा तुमच्यासमोर येत आहे। कारण दिवाळीवरून आल्यानंतर इतकी धूळ झाली होती घरात आणि ते पाहूनच असं झालं की चला आधी ते साफसफाई करू आणि मग निवांत रिलॅक्स होऊ आपण, असं झालं। त्यामुळे आम्ही सगळं आधी साहित्य बाहेर नेलं, सगळं व्यवस्थित झाडलोट केलं, झटकून घेतलं, व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं, रूम साफ केली, त्याच्यानंतर झाडू मारून फरशी पुसून त्याच्यानंतरच मग सगळं पुन्हा रिअरेंज केलं। चल चल चल, तुझी ती खेळणी उचल, ये तू तुझी खेळणी उचल, ते बघ ते उचल, तुझी गाडी उचल, हां सगळं उचल तुझं, चला 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 पटकन। उचल अरे चिऊ, हे उचल की तुझं, हे उचल, तुझी गाडी उचल। वारं सुटलेलं आहे, खूप छान असं साफसफाई चालू आहे आणि निरंजन मध्ये मध्ये करत आहे। आणि नीरू तर बिलकुल खेळत नाहीये आणि मी ऊस खात आहे। नीरू बिलकुल काम करू लागत नाही। हे धर, हे धर, हे धर। आणि हे पहा पिल्लू माझं, अगं किती सुंदर, वाव। आणि हे सगळं फर्निचर इथलं आहे ते आपण काढलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा रिअरेंजमेंट आपण करतो। आणि इथे बसलेले आहेत आमचे शौर्या आणि ऊस खातीये, वा वा वा, ऊस खा आणि दात तंदुरुस्त ठेवा। इकडे बसलेले आहेत आमचे निलेशजी। आणि चलो आपण काय केलं, आता सगळे सोफे आपले बाहेर काढलेले आपण, सोफा आणि हे ते स्वच्छ आपण झाडून थोडंसं त्याला त्यातली धूळ काढायची, नंतर मी फरशी पुसून घेणार आहे आणि सगळी अरेंजमेंट आहे ती व्यवस्थित करणार आहे। आणि जवळपास 1-1.5 तास यातच गेला सर्व साहित्य हलवायचं। आणि आता म्हटलं झाडू मारून घेऊया सगळ्यात अगोदर, स्वच्छ झाडू मारला म्हणजे मग फरशी पुसून पुढच्या कामाला लागता येतं। परंतु न्यूचं मध्ये मध्येच लगबग सुरू आहे, बघताय तुम्ही। अशा प्रकारे आमचा स्टँड आता विश्रांती घेत आहे असा उभा, आणि इकडे झाडू काढत आहे आणि इकडे खात बसलेली आहे शौर्या, आणि हा इकडे गाडी घेऊन फिरतोय आणि अशी घाण निघालेली आहे, सुंदर अप्रतिम अशी घाण निघालेली आहे ही। तर अशा प्रकारे सध्या छान हसत खेळत साफसफाई सुरू आहे। शौर्याचा ऊस खायचा सुरू आहे आणि न्यूचं उगाचच गाडी घेऊन इकडे फिरव तिकडे फिरव, हे त्याचे उद्योग सुरू आहेत। आणि हे अशा प्रकारे आम्ही चौघही पूर्णपणे कंबर कसून कामाला लागलेलो आहोत। आणि बघताय किती धूळ निघाली आहे घरामध्ये। आणि आता छान मस्तपैकी फ्रेश छान आपण मी फरशी पुसून घेते, त्याच्यामुळे जरा अजून छान प्रसन्नता वाटायला लागले थोडंसं।
एवढं काम पूर्ण झालं म्हणजे जरा बरं वाटेल. पटपट 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 हात चालवायचे सुरू आहेत. तरी बराच वेळ गेलेला आहे याच्यामध्येच. आणि एवढे दिवस दिवाळीचं काम करून असं वाटत होतं 1-2 दिवस रेस्ट घ्यावं, पण असं झालं नाही. तर छान फरशी सगळी आता पुसून घेतलेली आहे आणि आता फरशी सुकली आहे. तर आता बाहेरचं सोफा आहे ते पण झाडून झालं आहे आणि आता आतली कॉट मी जसं तुम्हाला म्हटलं ते इकडे आणून आपल्याला ठेवायची आहे. तर आता सगळं फरशी पुसून झालेली आहे, स्वच्छ वाळलेली सुद्धा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपण बाहेर सोफा नेला होता तो व्यवस्थित साफ झाडलेला आहे तिथं आणि तो आत आणून अरेंज करायचा पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने. आणि बेडरूममध्ये जी आपली कॉट आहे मी तुम्हाला म्हटलं ती कॉट एकदा आणून आपल्याला इकडे ठेवायची. थोडंसं हॉलचं कायापालट आणि हे वरचेवर केलं की थोडंसं आपल्यालाही छान वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. तर चला बघूया कसं दिसतंय. थोडंसं आणूया साहित्य आतमध्ये. फरशी आता सुकलेली आहे, स्वच्छ झालेली आहे. आता पोर्चमध्ये नेलेले सगळे सोफा सेट्स, चेअर हे सगळंच आणून आतमध्ये आता आम्ही दोघेही सगळं लावून घेतो आहे. थोडंसं जागा बदलतो आहे आता. इथे आहे शौर्याचं कपाट, परंतु त्याला अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं सुरू आहे जरा अरेंजमेंट करायची. कारण कॉट पण आणायची आहे हॉलमध्ये, त्याच्यामुळे त्या दृष्टीनं आमच्या दोघांचंही सुरू आहे. बघूया कसं कसं होतं आहे आणि कसं छान दिसतं आहे त्याप्रमाणे हे सगळं सेटअप तयार होणार आहे. आणि अशा प्रकारे क्रॉसमध्ये छान लावलेले आहेत 2 चेअर्स. आणि चेअर्स ज्या आहेत सोफ्याच्या त्या आम्ही अशा कबडला अशा क्रॉसमध्ये लावलेल्या आहेत, म्हणजे इकडून जेणेकरून शौर्याला तिचं जे पुस्तकांचं कपाट आहे ते उघडताही येईल दरवाजा आणि सगळं करता येईल. तर ह्या कॉर्नरला ठेवलेलं आहे. आणि इकडे आहे हे, इकडे आपल्याला कॉट मांडायची आहे या आपल्या भिंतीच्या इथे. आणि जो सोफ्याचा मेन आहे तो इथे असं आपल्याला मांडायचा आहे. एवढं सगळं साहित्य लावून गडबडीने पुन्हा एकदा सगळंच आत घ्यायचं कसरत सुरू आहे. आणि आता सोफा घेतलेला आहे, आता छानसा लावून घेतो आहे. त्याच्यानंतर आता कॉटची वेळ झालेली आहे. बेडरूममधून कॉट बाहेर आणलेली आहे. ही माझ्या आजी सासूबाईंची आहे आणि अजूनही पाहताय तुम्ही किती खणखणीत आहे. थोडंसं जरा ब्रेक झाली आहे पण ओके, मधून पण एकदम ओके आहे. आणि विण पण खूप दाट आहे, नाही तर मोठ्या पट्ट्यांचं असतं ते जास्त रुततात पट्ट्या, परंतु ही ओके आहे. तर इथं आपण छानसा हा दरवाजा आहे, जवळपास 1:15 झालेत. दरवाजातून आता आल्या स्कॉट आहे, छान गादी टाकली आहे आणि त्याच्यावर कवर केलं आहे. आणि ही आपली छानशी वॉल दिसते. इकडे कपड्यांचं छोटंसं कपाट आहे आणि इतकं छान वाटतं आहे बघायलासुद्धा. आणि त्याचबरोबर लगेचच दाराच्या समोरच सोफा आहे पिलरच्या पलीकडच्या बाजूला. आणि जसं मगाशी दाखवलं तसं 2 चेअर्स आहेत त्या शौर्याच्या कबडला क्रॉसमध्ये लावलेल्या आहेत छानशा बसण्यासाठी. म्हणजे असं सगळं अरेंजमेंट केले की आपण व्यवस्थित सगळेजणं बसून एकाच वेळी गप्पा टप्पा मारू शकता. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवते कारण बरंच दमायला झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप वेळात वेळ काढून हा ब्लॉग माझा शेवटपर्यंत बघितलात यासाठी खूप 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 धन्यवाद. बाय बाय.